गणगण गणात बोते. हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी मोर्शीकर. तर हा दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. म्हणजे आज माझ्या मागे गुरुवारची पूजा मांडण्याचं एक महत्त्वाचं काम होतं. आणि दुसरं म्हणजे आम्हाला आज मूव्हीला जायचं होतं अमरावतीला. तर त्याच्यासाठी मला लगबगीने पटापट सर्व काही आवरून घ्यायचं होतं, म्हणजे उशीर नको व्हायला, कारण की तिकीट्स वगैरे आम्ही बुक करून ठेवल्या होता. 2चा शो होता, ऑलरेडी खूप उशीर होता, तरीही मला असं वेळ पुरत नाही. का असं होतं माहिती आहे का? कारण की जेव्हा आपल्यासोबत आपलं लहान बाळ असतं, जेव्हा आपण लग्नाआधी एकदम फ्री असतो, लग्नानंतरही बाळ होईपर्यंत आपण एकदम टोटली फ्री असतो, की जसं मनात आलं तसं पटापट आवरू शकतो. पण बाळ झाल्यानंतर खूप गोष्टी चेंज होतात. तिच्यानुसार आता मला सगळं काही माझं शेड्यूल चेंज करावं लागतं. शेड्यूल तर म्हणूच शकत नाही की माझं काही आहे म्हणून प्रॉपर, कारण की रात्री झोपण्यावर डिपेंड करतं की मी सकाळी किती वाजता उठू शकेल म्हणून. आणि कधीतरी ओव्हरनाईट ती जागवते, कधी ती रात्रीच एखादी वेळेस खेळायच्या एनर्जीत फुल मूडमध्ये असते. आपल्याला झोप येते, पण लेकरू नाही झोपत. असं खूप साऱ्या गोष्टी असतात त्यामागे. असो, 2 वर्ष झाले की हा त्रास थोडा थोडा कमी होत जातो. आणि 2 वर्षानंतर भरपूर आपलं बाळ आपल्यापासून दूर होणं सुरू होऊन जाते. आपण त्यांना मिससुद्धा करतो म्हटलं कधी कधी, की हे आता माझ्याशिवाय कशी काय झोपली. माझ्या तर हिने डिमांड पण केली नाही की खांद्यावर येते म्हणून वगैरे, तर थोडंसं ते पण वाटतं. आणि आपण फ्री पण होत जातो. तर सकाळची सुरुवात मी करते गरम पाण्याने. आणि गरम पाण्यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही ॲड कराल तर त्याचे बेनिफिट तुम्हाला जास्त आहे. तर मी ऑफकोर्स दिसतच असेल तुम्हाला भारी भक्कम वजन वाढलेलं आहे, तर वेट लॉससाठी ट्राय करत आहे. त्याच्यामुळे हिवाळा असा सीझन आहे की त्याच्यामध्ये थंड थंड वातावरणात गरम गरम गोष्टी चांगल्या पचून जातात. जसं ड्रायफ्रूट्स वगैरे उन्हाळ्यामध्ये सूट करत नाही, भरपूर पिंपल्स वगैरे येतात. पण आता तुम्ही त्या सगळ्या गोष्टी घेऊ शकता. त्याच्यामुळे मी काय करते ना, गरम पाण्यामध्ये 8-8 10-10 दिवसांनी एक एक वेगवेगळ्या प्रकारची बॉटल टाकते. तर सगळ्यात पहिले तर मी आता सध्या आवळ्याचं आणि गुडहल म्हणतात त्याला, त्याचं मिक्सचं जे आहे सिरप ते घेणं सुरू आहे माझं सध्या. हे झाल्यानंतर मग मी ॲलोवेराचं वगैरे घेणार. तर सध्या ती बॉटल चालू आहे, तर तेच मी घेतलं गरम पाण्यामध्ये मिक्स करून. तर याचं प्रमाण आहे ॲक्च्युली त्याच्यावर लिहिलेलं, की तुम्ही 2 चमचे गरम पाणी घेत असेल तर 2च चमचे आवळ्याचं सिरप घ्या. पण ते इतकं जास्त कॉन्सन्ट्रेटेड होऊन जातं की कसं बिलकुल आंबट एकदम, पण मला ते जमत नाही. त्याच्यामुळे मग मी काय करते, मी पाणी जास्त घेते आणि थोडं औषध जे आहे ते सिरप जे आहे ते कमी घेते. तुम्हाला जर हेअरफॉल, स्किनची किंवा कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल, पोटाचं पचन वगैरे होत नसेल व्यवस्थित, तर त्यासाठी तुम्ही ही बॉटल घेऊ शकता. एक बॉटल एका हिवाळ्यामध्ये सफिशियंट आहे. चांगला रिझल्ट आहे याचा. मी दरवर्षी कंटिन्यू करते या बॉटल्स, एक एक संपवते. तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हवी असेल तर नाव मी सांगेल तुम्हाला. नक्की कमेंट करा त्या बाबतीत. आणि हे सगळं घेत असताना ना, कुठेतरी आपणही आपला डाएट कंट्रोल, एक्झरसाईज ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या. माझं कसं होतं ना, की सध्या विनिशा आहे लहान, त्याच्यामुळे जरी ती माझ्यापासून मोकळी होत असेल, पण मी तिच्यावर लक्ष ठेवूनच असते. मला माहिती आहे की आता ही व्यवस्थित चालते, व्यवस्थित बोलते, सगळं सांगते, तरीही कुठे ना कुठे माझं मन तिच्यात अडकून आहे. मी कंटिन्यू कोणत्याच गोष्टी करू शकत नाही आहे सध्या तरी. बघू आणखीन पुढे माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी ट्राय करत आहे वेट लॉससाठी. होतही आहे. मी 68 केजीजवरून 58 केजीजवर आलेली आहे ऑलरेडी. आणि फक्त आता काय होतं ना, 58च्या आतमध्ये येत नाही आहे, 58च्या वरती थोडं फ्लक्च्युएट होतं, म्हणजे 58+2 kg वगैरे होऊन जातं. आणि मग परत मी थोडंफार केलं डाएट वगैरे की परत कमी होतं. आता इथं दिसत असेल तुम्हाला, मी हे मेथीचं पाणी पीत आहे. ट्राय मी भरपूर करत आहे सगळ्याच गोष्टी, जेवढ्या होईल तेवढ्या जास्त हेल्दी लाईफस्टाईल जगायच्या. आणि माझ्यासोबतच काय फायदा होत आहे की विनिक्षासुद्धा त्या गोष्टी आता ती करायला सुरुवात केलेली आहे. आता का होईना, नंतर का होईना, दिवसभरातून ती केशरचं पाणी पण पिते, ड्रायफ्रूटसुद्धा खाते, मेथीचं पाणी पण 1-2 घोट घेऊनच घेते. त्या व्यतिरिक्त मी चुन्याचं पाणी पिते, तर ते पण मी थोडंफार तिला देते. म्हणजे आपण जशा सवयी आपल्या स्वतःला लावून घेऊ, तसंच ते सगळं बघतात लेकरं आणि त्यांना पण तेच सवयी लागतात. मागचा पसारा टोटली इग्नोर करा, कारण की ते सगळे माझे पार्सल्स आले होते आणि मला त्याचा एक छानपैकी असा रील बनवायचा होता, सगळे पार्सल अनबॉक्सिंग करायचा, पण माझ्याकडे ते काही झालं नाही. आणि या दिवशी त्यांचं लक्षच नाही, गुरुवार आहे म्हणून, मला उपवास असतो म्हणून. त्यांनी बाहेरून छानपैकी मोठ पोहे आणले होते नाश्त्याला. मी तर नाही खाल्ले, पण विनिशाला तो पोहा खूप आवडतो विकताचा, तर तिने खाल्ला. नंतर आंघोळ वगैरे करून घेतली पटकन. आणि मला माहीत आहे आता मी साडी वगैरे घालायला पाहिजे होती छानपैकी पूजा मांडताना, नाही तरी सूट तरी घालायला पाहिजे होता.
होता पटियाला वगैरे काहीतरी, बट नाही झालं माझ्याकडनं. तुम्हाला सांगते मला अशी धाकधूक लागून होती, कारण की तिकीट्स वगैरे काढून नव्हतो आणि मला असं होतं की पूजा मला निवांतपणे शांतपणे करायची आहे आणि ड्रेस आणि साडी वगैरे घालत बसली की मला त्याच्यातच माझा खूप टाईमपास होऊन जातो. त्यापेक्षा मग मी प्रिफर केलं साधा ड्रेस घालून घेतला, देवपूजा चांगली मनात केली. आणि जेव्हा सांगते तुम्हाला हे कलश आपण पाणी चेंज करतो ना, तर हे पाणी पहिले घरभर पूर्ण शिंपडायचं. हे खूप शुद्धीकरण केलेलं पाणी असतं, आपण याला मंत्रोच्चार वगैरे करतो, तर त्यामुळे हे घरभर पसरवलं की यांनी छानपैकी आपल्या घरात पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि नंतर उरलं सुरलं पाणी आपण तुळशीमध्ये टाकून द्यायचं. पूजा मांडताना 5 डहाळ्या भरपूर लोक मांडतच नव्हते. इंस्टावर यूट्यूबवर मी रील बघत होती आणि ते सगळ्यांना आंब्याची पाने मांडत होती, पण या पूजेमध्ये या 5 डहाळ्यांच्या, कुठल्याही 5 प्रकारच्या डहाळ्यांचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे मी हे 5 डहाळ्या ठेवल्या, छानपैकी पूजा वगैरे मांडली आणि त्याच्यानंतर मग घेतलं छानपैकी फराळ करायला. फराळ वगैरे झाल्यानंतर विनिक्षाची पण अंघोळ वगैरे करून तिलाही फ्रेश करून दिलं. तिचं एकदा नाश्ता आणि ज्यूस वगैरे पिऊन झालं की मग मी असते रिलॅक्स मस्तपैकी, कारण की आता बाहेर जाणार होतो तर तिकडे पहिले मी तिच्यासाठी फूड वगैरे कॅरी करत होती. आता कसं ती खाते बाहेरचं वगैरे पण थोडंफार, तर त्याच्यामुळे मी तेवढी रिलॅक्स आहे. ॲपल वगैरे तरी घेतेच मी सोबत. आणि त्यानंतर विनिक्षाचा लुक बघा आणि माझा लुक बघा. हा मी सिम्पलसा दोघींचाही लुक होता. विनिक्षाचा बॅगी जीन्स तर मला फारच आवडला, आणखीन मी असा एखादा जीन्स घेईल. आणि मी सुंदरसा सिंपल असा मेकअपसुद्धा केला होता चेहऱ्यावर. आजकाल मला मेकअप वगैरे जमतोय, आधी मला जमत नव्हता. प्रोडक्ट्स वगैरे खूप दिवसाचे होते माझ्यापाशी, पण कधी ट्रायच केले नाही. विनिक्षामधून कधी वेळच नव्हता मिळत. आता 1-2 वेळा केल्यावर थोडेसे समजलं की काय कुठे कमी जास्त वगैरे होत आहे आणि आता मला मेकअपसुद्धा जमायला लागलेला आहे. त्यानंतर हा असा सिंपलसा टॉप वगैरे मी घातलेला होता, याआधी पण दाखवला आहे आणि इंस्टावर रील पण शेअर केली होती तुमच्यासोबत की हे टॉपची लिंक वगैरे हवी असेल तर कमेंट वगैरे करा म्हणून. आणि ही वॉच पेअर केली या लुकसोबत. जास्त हेवी लुक नाही, मला सिंपलसोबत आवडतात लुक आणि कम्फर्टेबल वाटतं. आणि त्याच्याचमुळे काय होतं ना की मला परत जायला मूवीला जायला जीन्स वगैरे घालायचं होतं. मग आधी साडी वगैरे घातली असती, एवढं सध्या मॅनेज नाही होत माझ्याकडनं, तेवढी मी प्रो नाही आहे. घरकाम वगैरे सगळं करून जेवढं माझ्याकडून होते तेवढं मी करते. आणि घरी पहिले जायच्या पहिले मग मी इथं टॅबलेट वगैरे घेऊन घेतली आणि रोज विनिक्षाचं काम असतं मला टॅबलेटचं आठवण द्यायचं आणि टॅबलेट द्यायची. आणि ती वेट करत असते, आई टॅबलेट चाव, आई तू चाव याला. आणि शी इज व्हेरी क्यूट. तुम्हाला सांगते, आपण अशा छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीजमध्ये ना आपल्यासोबत आपल्या मुलांना एंगेज करायचं. याने काय होतं, त्यांना आपल्याबद्दल एक आपुलकी निर्माण होते. नाहीतर मग आपण आपलं करत राहतो आणि आपण नंतर मोठं झालं, वय आलं की मग आपण वयस्कर झाल्यावर त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो की आता माझ्या मुलीनं मला असं करायला पाहिजे होतं, तिने तर ही भावना किंवा प्रेमाची भावना, आपुलकीची भावना दाखवलीच नाही. पण आपणच त्यांना लहानपणापासून या गोष्टी शिकवल्याच नाही तर त्यांना कसं समजणार आहे. आणि त्यामुळेच मी विनिक्षाला भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये, माझ्या ज्या गोष्टी आहे स्पेशली त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व करते. हां, टाईम जातो, तिला समजून घ्यायला थोडासा वेळ लागतो, सगळ्या गोष्टींसाठी थोडाफार निवांत वेळ काढावा लागतो आपल्याला. कुठे कधी आपण चिडतोसुद्धा की तिला समजत नाही आहे का, पण ऑफकोर्स ती लहान आहे, त्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे कारण आपण मोठं आहे. आणि ह्या अशा प्रकारेच तुम्ही तुमच्या मुलांमध्ये एक मस्त असा बॉन्ड तुमचा त्यांच्यासोबत निर्माण करू शकता, एकदम फ्रेंडली बॉन्ड. आणि तुम्हाला सांगते, फ्रेंडली बॉन्डच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कुठेही काहीही प्रॉब्लेम आला आपल्या मुलांच्या लाईफमध्ये तर ते आपल्यासोबत शेअर करतील, घाबरतील नाही. असं मग काय, पटकन अमरावतीला पोहोचलो, मस्तपैकी मूव्ही बघितला. धुरंधर मूव्ही होता. आणि हो, इंस्टावर कमेंट आली होती मला की हा मूव्ही बघायला लहान मुलांना नाही न्यायचं, 18+ हा मूव्ही आहे. बट खरंच मला तेव्हा नव्हतं माहीत. मीच माझ्या मुलीची इतकी काळजी घेते, पण मला जर माहीत असतं तर मी नेलंच नसतं तिला. हा मूव्ही तसंही तिने खाण्यात जास्त गुंग होती ती, आणि तिला 4 तासासाठी आम्ही बसवण्यासाठी होईल तेवढं, पॉसिबल होईल तेवढं पॉपकॉर्न्स हे ते असं एकेकाने बोलवत होतो, जेणेकरून ती गुंतून होती. थोडाफार तिने मूव्ही बघितलासुद्धा, असं नाही की तिने नाही बघितला म्हणून. बट मला नाही वाटत की तिला एवढी लँग्वेज वगैरे सध्या तरी हे समजलं असेल म्हणून. तर मला चुकलंच थोडंसं, मला नव्हतंच न्यायला पाहिजे तिला, पण मला नव्हतं माहीत. दुसऱ्या दिवशी मग मी रील शेअर केला इंस्टाला, तेव्हा मला कमेंट आली, तेव्हा मला माहीत झालं. आता कुठलाही पिक्चर बघायच्या पहिले चेक करत जाईल की हा 18+ आहे की लहान मुलांसाठी सेफ आहे वगैरे. तर तुम्ही पण हा मूव्ही अजून बघितला नसेल आणि प्लॅन असेल लहान मुलांना घेऊन जायचं तर नका घेऊन जाऊ, असं त्यांना कमेंट आहे सगळ्या लोकांच्या की हा मूव्ही थोडासा म्हणजे जास्तच मारपिटीचा आहे म्हणून. तर मला तर एवढं म्हणजे मुलींनी बघितलं त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही. तिला तर काही एवढं समजलंच नाही त्या बाबतीतलं, 2 वर्षाची असल्यामुळे लँग्वेज वगैरे तिला. आणि
तुमचं बाळ जर मोठं असेल, त्याला लँग्वेज वगैरे क्लिअर समजत असेल तर नका नेऊ, त्याला थोडी मारपीट आहेच त्याच्यामध्ये. मग काय मूवी वगैरे छानपैकी एन्जॉय केला आणि तिथनं निघूनच तिथेच बाजूला डीमार्ट आहे, तर डीमार्टमध्ये गेलो. आणि हे चष्मेवाले असे का करतात, पूर्ण लुक खराब करतात यार. मला शॉपिंगसाठी मस्तपैकी एखादा छान असा गॉगल घ्यायचा होता. आम्ही परत एका टूरला चाललेलो आहे, तर तिथे थोडीफार शॉपिंग वगैरे केली. जेवढी भेटत आहे तेवढी मी ऑफलाईन करणार आहे शॉपिंग, आणि जेवढी पॉसिबल होईल तेवढी ऑनलाईन करणार आहे. ऑनलाईनमध्ये काही गोष्टी नाही घ्यायला परवडत, त्या मी ऑफलाईनच घेणार आहे. आणि हा दिवस गुरुवारचा म्हणजेच उपवासाचा होता, तर त्याच्यामुळे मी म्हटलं आता काहीतरी आपण थोडंफार खाऊन घेऊया आणि घरी निघूया. हे बोलले होते की डिनरही चालते मला आणि काहीतरी असं हलकं फुलकं खायचं असेल तर तेही चालतं. तर मी त्यांना बोलली की मला एवढी काही खास अशी भूक नाही, घरूनही मी साबुदाणा उसळ खाऊनच आली होती. आणि त्याच्या व्यतिरिक्तही मूवी बघताना यांनी भरपूर सारं दोघांनी छानपैकी बऱ्यापैकी जेवण यांसारखंच खाल्लेलंच होतं, कारण की तिला कंटिन्यू दाखवत होतो आम्ही मूवी, तर थोडंफार बोलवत होतो. तर मी पण तिथे फ्रेंच फ्राईज आणि कोल्ड्रिंक पिलेलं होतंच, त्याच्यामुळे मग मला पण जास्त काही भूक नव्हती. मग आम्ही प्रिफर केलं की चला आपण आता गाडगेनगरमध्ये जाऊया, जिथे तुम्हाला माहीतच असेल किती मोठी चौपाटी आहे म्हणून. आणि तिथे गेलो तर तिकडे मेला वगैरे सुद्धा चालू होता, बट एवढा वेळ नव्हता मेला वगैरेमध्ये. असं वाटलं की लवकर घरी पोहोचलेलं बरं थंडीच्या दिवसांमध्ये. आणि विनिशा पण दुपारची जी झोप वगैरे आहे तिची आता कमी झालेली आहे, आणि त्याच्यामुळे कसं ती रात्री लवकर झोपायचं प्रिफर करते. 10:30 वगैरेचा टायमिंग आहे तिचा, आणि तिला झोप येऊन जाते. तर बस पावभाजी वगैरे खाल्लं थोडंफार आणि बस झालं, पोट फुल झालं. लगेच निघालो आपल्या घरी येण्याकरता इकडे. आणि एवढी घाई करून काहीही फायदा झाला नाही, कारण की हा जो फ्लायओव्हर होता इथे लिटरली आम्ही एवढं ट्रॅफिकमध्ये अडकलो, आणि आम्हाला इथे जवळपास पाऊण तास आम्ही पूर्ण या ट्रॅफिकमध्ये होतो. एवढ्या वेळात तर विनिशा मस्तपैकी झोप येऊन पण गेली, आणि ती झोपल्यामुळे मग मी म्हटलं चला जाऊ द्या, तर ही झोपली, हिची झोप तरी होत आहे. पण खूप बोर झालं सिरियसली मला, आणि धकधकही होत होतं की समोर काही ॲक्सिडेंट झाला आहे का, कोणाचं काही वाईट झालेलं आहे का. आणि जेव्हा निघालो तेव्हा तसं काहीही दिसलं नाही. बट याचा जो मी शॉर्ट रील पोस्ट केला त्याच्यावर एका ताईंनी सांगितलं की खरंच ॲक्सिडेंट झाला म्हणून. आम्हाला तसं काहीही दिसलं नाही, पण वाईट घटना झाली जर ॲक्सिडेंट झाला असेल तर. आणि तिथनं निघालो कसं बसं, खूप बोर झालं तिथे भयंकर बिलकुल, कारण की गाडी एक म्हणजे अशी थोडी इंजाने सरकत होती असं वाटत होतं. आणि कसं काय मुंबई पुण्याचे लोक लाईफ जगत असतील ह्या ट्रॅफिकमध्ये काय माहिती बाबा. आपल्याला तर फुल फ्री रोडवर जाण्याची म्हणजे सवयच पडलेली आहे. आपण नाही राहू शकत तशा जागी. 4 दिवस फिरायचे परमनंट जर पुणे मुंबईमध्ये राहतो म्हटलं, आणि असं ट्रॅफिक जर असलं तर झालं, माझं काम तर झालं. माझं तर म्हणजे मनच लागणार नाही तिथे. मला असे मस्त आपले गावाकडची लाईफ जास्त आवडते. 4 दिवस फिरायचे ठीक आहे. आणि असा सगळा छानपैकी दिवस स्पेंड करून आम्ही निघालो आमच्या घरी. लेगावला थोडा स्टॉप घेतला होता, कोल्ड्रिंक्स वगैरे घेतले आणि पोहोचलो. 10 वाजताच्या जवळपास आम्ही मोर्शीमध्ये आलेलो होतो. हे आम्ही ॲक्च्युली याच्या पहिलेच पोहोचलो असतो, पण आता लेट झालं. आणि त्याच्यानंतर बस मी काहीही शूट केलं नाही. घरी येऊन थोडंफार साफसफाई वगैरे, भांडे वगैरे होतेच माझ्या मागे, पण ते शूट नाही केले. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.